खेड पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्वानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फोडाफोडीची भीती। पंचायत समिती सदस्य सहलीवर नेण्याची वेळ। सभापती उपसभापती पदाच्या निवड जाहीर होण्यापूर्वीच आमदार बाबाजी काळे यांचा सावध पवित्रा। खेड पंचायत समिती आणि सभापती पदाच्या आजपर्यंतच्या राजकारणाचा इतिहास पाहता दगाबाजी टाळण्यासाठी सदस्य राजकीय सहलीवर गेल्याची चर्चा। वडिलांसोबत पाझर तलावात आंघोळीसाठी गेलेल्या 2 भावंडांपैकी धाकट्याचा तलावालगतच्या विहिरीत बुडून मृत्यू। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील परसूल येथील पाझर तलावानजीक धक्कादायक घटना। सुमारे 26 तासानंतर कैवल्य एकनाथ भोते वय 12 राहणार भोतेवाडी वाशेरे या विद्यार्थ्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या टीमला यश। कैवल्यला वाचवण्याचे वडील आणि थोरल्या भावाचे शर्थीचे प्रयत्न व्यर्थ। घटनेनंतर पंचक्रोशीतील नागरिकांनी व्यक्त केली हळहळ। 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या तयारीच्या हालचालींना प्रशासकीय पातळीवर वेग। जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी निवासी उपजिल्हा अधिकारी तथा पुणे जिल्हा जनगणना अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व तहसीलदार, मुख्य अधिकारी आणि संबंधित मंडळांची घेतली आढावा बैठक। या बैठकीत पुणे जिल्ह्यातील जनगणनेचे कामकाज सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक तयारीबाबत सविस्तर करण्यात आले मार्गदर्शन। जनगणना हा अत्यंत महत्त्वाचा आणि व्यापक प्रशासकीय उपक्रम असून त्यासाठी तालुका स्तरावर आवश्यक मनुष्यबळ, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याबाबत सर्व संबंधित विभागांना करण्यात आले सूचित। जनगणना प्रक्रिया यंदा डिजिटल पद्धतीने राबवण्यात येणार असल्याने घरगुती यादी अर्थात हाऊस लिस्टिंग अचूक आणि अद्ययावत तयार करण्याबाबत देण्यात येणार विशेष भर। घरगुती यादी तयार करताना भौगोलिक सीमा, नव्याने स्थापन झालेल्या वसाहती, स्थलांतरित कुटुंबे आदी बाबींची अचूक नोंद करण्याच्या देण्यात आल्या सूचना। राजगुरुनगर येथे पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन उत्साहात संपन्न। ग्रंथदिंडीने सुरू झालेल्या संमेलनाचे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन। संमेलनामध्ये परिसंवाद, काव्य संमेलन अशा साहित्यिक कार्यक्रमातून पद्मश्री नामदेवराव ढसाळांच्या आठवणींना उजाळा। संमेलनाचे अध्यक्ष कांताराम सोनावणे यांनी मांडला नामदेवराव ढसाळ यांचा जीवनपट। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संमेलनासाठी दिल्या शुभेच्छा। जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळेचे दत्तात्रय वारेगुरुजी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा संमेलनामध्ये सन्मान। दलित पॅन्थरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनावणे, संमेलनाध्यक्ष कांताराम सोनावणे, स्वागताध्यक्ष प्रकाश शितोळे, ज्येष्ठ साहित्यिक म.भा. चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती। खेड तालुक्याच्या पश्चिम भाम खोऱ्यात हर हर महादेवचा गजर। सालाबाद प्रमाणे यावर्षी महाशिवरात्री निमित्त टेकवडी वांद्रे ते भीमाशंकर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन। तीर्थक्षेत्र श्री भीमाशंकर मंदिर बंद असल्याने तांबडेवाडी पर्यंत जात भाविकांचं महादेवाला वंदन। काम सुरू असलं तरी दिंडीमध्ये खंड पडू न देण्याची वारकऱ्यांची भावना। 200 वारकऱ्यांनी घेतला दिंडीमध्ये सहभाग। प्रशासनाच्या नियमाचे पालन करत तांबडेवाडीतून दिंडी मागे फिरली असल्याची दिंडी चालक श्री शंकर साबळे आणि सतीश चांबारे यांची माहिती।